भाजप आणि मवियामध्ये मॅच फिक्सिंग आहे असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। केवळ आरोप करून ते थांबलेले नाहीत, तर काही मतदारसंघांची उदाहरणं देखील त्यांनी समोर आणली आहेत। एकीकडे वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप राजकीय वर्तुळात होत असताना आंबेडकरांनी केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली। बघूया याच बाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। भाजप मवियात 20 जागांवर मॅच फिक्सिंग, कल्याण, बीड, बुलढाण्याची निवडणूक फिक्स। हे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी मांडलेलं राजकीय गणित। प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेत मविया आणि भाजपामध्ये जवळपास 20 जागांवर मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केलाय। जो गिरा हुआ उसको है, मैंने आज 2 नाम बताया, मैं से 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है। जैसे भंडारा की है, बुल्ढाना की है, ओल्ड शिवसेना का कैंडिडेट जाधव एकनाथ शिंदे के साथ है, उसी को उम्मीदवारी दी है एकनाथ शिंदे ने। उद्धव ठाकरे ने जो उम्मीदवारी दी है उसके पीए को दी है। तो ये मैच फिक्सिंग है या नहीं है? जागा भाजपसोबत फिक्स केल्याचा असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। मविया आणि भाजपावर मॅच फिक्सिंगचे आरोप करताना प्रकाश आंबेडकरांनी उदाहरणासहित मांडणी केली आहे। यासाठी त्यांनी कल्याण, बीड आणि बुलढाणा या मतदारसंघातील नावं घेतली। या तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या ताकदीची मांडणी देखील आंबेडकरांनी केली आहे। फिक्सिंग झालेल्या उर्वरित मतदारसंघांची नावं लवकरच जाहीर करण्याचा इशाराही आंबेडकरांनी दिलाय। बुलढाणा लोकसभा, ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर मैदानात। नरेंद्र खेडेकरांनी केवळ जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली। खेडेकरांना मोठी निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही, ते या बाबतीत नवखे आहेत। शेतकरी नेते रविकांत तुपकर, काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके सक्षम पर्याय असतानाही उमेदवारी नाकारण्यात आली। बीड लोकसभा, बजरंग सोनवणेंचा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडेंचे मित्र तर अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहे। माझी छाती फाडली तर धनंजय मुंडे आणि अजित पवारांचा फोटो निघेल असं बजरंग सोनवणेंकडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देतेवेळी विधान करण्यात आलं होतं। पंकजा मुंडेंविरोधात ज्योती मेटे प्रभावी उमेदवार ठरू शकतील अशी चर्चा जिल्ह्यात होती। कल्याण लोकसभा, श्रीकांत शिंदेंविरोधात वैशाली दरेकर कमकुवत उमेदवार असल्याची चर्चा आहे। सुषमा अंधारे, केदार दिघे, सुभाष भोईर यांच्यासाठी कार्यकर्ते आग्रही होते। कल्याणच्या बदल्यात ठाण्यात शिंदेंची शिवसेना कमकुवत उमेदवार देणार असल्याचीही चर्चा आहे। ठाणे आणि कल्याणमध्ये दोन्ही शिवसेनेत सेटिंग झाल्याची चर्चा आहे। मैं अगर आरोप करूं कि कल्याण की सीट एकनाथ शिंदे के लिए उद्धव ठाकरे ने छोड़ दी, पंकजा मुंडे की सीट एनसीपी ने 5 बार गिरा हुआ आदमी दोबारा वहां पे खड़ा किया है, तो इसका मतलब क्या है? आप उसका मतलब निकालते ही नहीं हो। दरम्यान लोकसभेला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा फॅक्टर चालणार असल्याचं भाकीत आंबेडकरांनी वर्तवलंय। मराठा समाजातील गरीब मराठा वर्ग मनोज जरांगे यांना सर्वेसर्वा मानतोय। त्यामुळे राज्यातील 30% मतदान हे जरांगे पाटील यांच्यानुसार मतदान करणार असं आंबेडकरांनी म्हटलंय। जरांगे हा फॅक्टर कोणीच लक्षात घेतलेला नाही। मराठा समाजामधला असणारा गरीब मराठा हा जरांगेला असणारा स्वतःचा मेंटॉर म्हणून मानतोय। आज माझा होरा आहे हा मी असं म्हणतोय आणि जे काही बघितलेलं आहे 30% मतदान हा जरांगे पाटलाच्या याच्याप्रमाणे वोटिंग करणार। मविया आणि वंचित यांची आघाडी न झाल्यामुळे प्रकाश आंबेडकर तुटून पडतायत। काही दिवसांपूर्वी भाजप का नाना म्हणत वंचितच्या प्रवक्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना डिवचलं होतं। आता महाविकास आघाडीनं भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्या हा खळबळजनक दावा केलाय। त्यामुळे आंबेडकरांच्या या आरोपांवर मवियासह भाजप नेते उत्तर देणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। बीडहून उदय नागरगोजे, बुलढाण्याहून संदीप वानखेडे आणि कल्याणहून प्रदीप भणगेसह राहुल आसुतक, पुढारी न्यूज, चंद्रपूर।